नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज नारायण चिंचोली येथे ओबीसी सोलापूर जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी शिवसेना पक्षाचा विस्तार करण्यासाठी ओबीसी सेलच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. या निमित्ताने झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं. हिवरकर पाटील यांनी आजवर समाजासाठी दिलेली सेवा उल्लेखनीय आहे. 97,000 मोफत ऑपरेशन, 39,000 महिलांची आरोग्य तपासणी तसंच तब्बल 99,000 लोकांना डाळ वाटप. या कामामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. माळशिरस तालुका प्रमुख असताना केलेली ही कामगिरी त्यांना वेगळं स्थान मिळवून देते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल होऊनही त्यांनी जनतेशी असलेलं नातं जपलं आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी सातत्याने लढा दिला. शिवसेनेच्या झेंड्याखाली समाजासाठी नवी ऊर्जा, नवी उमेद आणि नवी दिशा देण्याचा निर्धार या बैठकीतून दिसून आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांना मार्गदर्शन केले. आज पंढरपूर या ठिकाणी आपले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानं पंढरपूर तालुक्यातील निवडीचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमासाठी आमचे भारतीय जनता पार्टी नेते ओबीसीचा खमदा कार्यकर्ता माऊलीभाऊ हळवणकर, त्याचबरोबर या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. शिवसेनेचा जन्मच मुळात 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवर झाला. शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे आणि सत्तेत जरी गेला तर सत्तेची हवा डोक्यात न जाता गोरगरिबांसाठी, दबल्या पिचलेल्या घटकासाठी काम करणे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे. आणि आपण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून ओबीसीचे सेल निर्माण झाला आणि त्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रेमेजी बारसकर साहेब यांची निवड झाली. त्यांच्या माध्यमातून माझी निवड सन्माननीय मंत्री भरतशेठ गोगावल यांच्या हस्तेपत्र देऊन झाली आणि पहिलीच मिटिंग आपण ह्या दक्षिण काशी म्हणून ओळख महाराष्ट्राची जिथं आहे ती पंढरपूर या ठिकाणी आपण पहिली पण या ठिकाणी निवडीचा कार्यक्रम पार पडला. या माध्यमातून आपण आजपर्यंत शिवसेनेनं काय काम करावं, पदाधिकाऱ्यांनी काय काम करावं, कुठली व्यवस्था सोबत ठेवावी, तर ह्या तालुक्यामध्ये, राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जवळपास 54% समाज हा ओबीसी आहे. SC ST एकत्र केलं तर आपण जवळपास 65-67% जातो आणि 67% नेतृत्व बघता आपल्याकडे ओबीसी समाजाची जी नेतृत्वाची क्षमता आहे ती फार कमी प्रमाणामध्ये. आणि सगळं राजकारण, समाजकारण कुठल्या समाजावर होतं तरी ते ओबीसी समाजावर होतं. म्हणून ओबीसी समाजातला सुद्धा 12 बलुतेदाराचा घटक आपल्या सोबत असला पाहिजे या भूमिकेनं या देशाचे राष्ट्रीय नेते, त्याचबरोबर पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर, धर्मवीर आनंद यांच्या शिकवणीवर या पक्षाची वाटचाल मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली आहे. जसं बाकी पक्षांमध्ये ओबीसीचं महत्व आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये सुद्धा ओबीसीचं प्रचंड महत्व आहे हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलं. कारण हे जे आठवण जाणीवपूर्वक मी आपल्याला करून देऊ इच्छितो की एकेकाळी मंडळ आयोग लागू व्हावा म्हणून शिवसेनेचे त्या काळाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असणारे सन्माननीय भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली होती आणि त्याच धर्तीवर आज शिवसेनेसोबत ओबीसी समाज असला पाहिजे, काळाची गरज ओळखून चालून काय असते या प्रवृत्तीनं काम करणारे आपले मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांनी ओबीसीसाठी स्वतंत्र पक्षाची संघटना निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या माध्यमातून ओबीसी समाज हा शिवसेनेच्या सोबत राहील, त्यात कुठलीही शंका राहणार नाही. ओबीसी समाजासाठी जे जे प्रश्न येतील त्याला हातावगैरे कसे केले जातील याबाबतचं आत्ताच मगाशी माऊली हळवकर साहेबांनी भाषणात सांगितलं की ओबीसीसाठी वसतिगृह झालं पाहिजे म्हणून या भूमिकेसाठी मागणी करणारे माऊली हळवकर साहेबांच्या माध्यमातून ते मंजूर झालं. त्याला जागा उपलब्ध करून दिली गेली. त्या सगळ्या गोष्टी कशा म्हणतात तर ओबीसी विचारधारेला मानणारा नेता हा एकनाथराव शिंदे साहेब आहे. लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथराव शिंदे साहेब आहे. शेतकरी, कर्मचारी, कामगार, तुमचे महिला,
प्रौढ ज्येष्ठ नागरिक ह्या सर्वांचा नेता, सर्वांना हवा असा वाटणारा कोण नेता महाराष्ट्रात असेल तो एकनाथराव शिंदे साहेब. एवढे आज या ठिकाणी निवडी झाल्या. सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज त्यांनी ज्या जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीचा खऱ्या उतरून काम करावं, समाजाला माणुसकीच्या दर्शनातून काम घडवून आणावं आणि खऱ्या अर्थानं आपल्यालाही पुढे घेऊन जावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.